25 जून 1975 जेव्हा लोकशाहीचा खून करण्यात आला, भारत स्वातंत्र्याच्या नंतर आजपर्यंत त्या दिवसाला काळा दिवस म्हणून ओळखला जातो। ते असं झालं, तुम्ही झोपेतून उठलात आणि तुम्हाला समजलं तुम्हाला काहीच अधिकार राहिला नाही। तुम्ही नसबंदी केली पाहिजे असं म्हणण्यात आलं। नसबंदी करताना कितीतरी पुरुषांचा मृत्यू झाला, कारण नसबंदी करते वेळेस सर्वांना एकच सामान वापरण्यात आलं। संजय गांधींनी 2 वर्षांमध्ये 81 लाख पुरुषांची नसबंदी केली। तुम्हाला वाटत असेल समाजातील लोक, विरोधी पक्षी ह्या गोष्टीला विरोध का केले नसते? काँग्रेस सरकारने असं केलं, जे विरोधी नेते विरोध करतात, जे पत्रकार विरोध करतात, जे लोक विरोध करतात, त्यांना सर्वांना जेलमध्ये टाकण्यात आलं। जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई आणि अरुण जेटली हे काही प्रसिद्ध नावे आहेत, ह्या सर्वांना अटक करण्यात आली होती। तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? इंदिरा गांधींनी संविधानात देखील बदल घडवले, नवीन 3 शब्द जोडले। सोशल म्हणजे समाजवादी, सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, इंटिग्रिटी म्हणजे अखंडता। केंद्र सरकारचे अधिकार वाढवण्यात गेले आणि राज्य सरकारचे अधिकार कमी करण्यात आले। न्यायालयाचे देखील हक्क कमी करण्यात आले, त्यावर सुद्धा मर्यादा टाकल्या। आणि एवढंच नाही तर संसदेला अधिक हक्क देण्यात आले। आणीबाणी संपल्याच्या नंतर संविधानातील बरेच हक्क कमी करण्यात आले, कारण ते एकतर्फी होते। 1975 काळ आणीबाणीचा हा काळ वादग्रस्त मानला जातो। 1975च्या आणीबाणीच्या नंतर हा एकच प्रश्न उभा राहतो, सत्ता जेव्हा संविधानापेक्षा मोठी होते तेव्हा खरंच लोकशाही जिवंत राहते का? लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याचा व त्याच्या मताचा आदर झाला पाहिजे। 1975च्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत, तरी पण त्याच्यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, कारण इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो व बऱ्याच चुका करण्यापासून आपल्याला थांबवतो। ह्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल काँग्रेसचा काळ कसा होता। जर तुम्हाला अशाच विषयावर माहिती पाहिजे असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।